ABP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आज चर्चा झाली। मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेमध्ये मुख्य 3 मुद्दे होते। जमिनीवरील शेतीसाठी केले अतिक्रमण, गावामध्ये स्वतंत्र घरे बांधली आहेत त्याला अतिक्रमण करून काढण्याच्या नोटिसा आल्या आहेत। दीक्षाभूमी आंदोलन प्रकरणी या मुद्द्यावर चर्चा झाली। ज्यांनी शेतीसाठी अतिक्रमण केले आहे त्यांच्या पिकाचे नुकसान होणार नाही, ती पिकं त्यांनाच मिळतील असा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला आहे। गावामधील घरे आहेत पण ती अतिक्रमित आहेत असं दाखवण्यात आलं आहे। त्यांना उठवले जाणार नाही, नोटीस बजावल्या जाणार नाही। त्या संदर्भातील नवीन धोरण शासन लवकरच जाहीर करेल। दीक्षाभूमी प्रकरणात ज्या कार्यकर्त्यांवर केसेस झाले आहेत त्या सर्व केसेसवर कोणतीही पुढची प्रक्रिया होणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरची आज चर्चा झाली। त्या चर्चेमधले असणारे 3 मुद्दे होते। एक म्हणजे अतिक्रमण जमिनीवरती शेतीसाठी केलेली आहे तो एक प्रश्न होता। दुसरा, गावामध्ये अनेक जणांनी स्वतंत्र घरं बांधलेली आहेत त्याला अतिक्रमण करून काढण्याच्या नोटिसा आलेल्या आहेत। आणि तिसरा, दीक्षाभूमीवरती जे आंदोलन झालं त्या आंदोलनकर्त्यांना अरेस्ट करण्यासाठी भूमिका तिथल्या पोलिसांनी घेतली होती। त्या 3 मुद्द्यांवरती चर्चा झाली। ज्यांनी शेतीसाठी अतिक्रमण केलेलं आहे त्यांचं पिकाचं नुकसान होणार नाही, त्यांना नुकसान त्या ठिकाणी केल्या जाणार नाही, त्यांना हुसकावून लावल्या जाणार नाही आणि ती पिकं त्यांनाच मिळतील असा निर्णय त्या ठिकाणी झाल्यात आला। जिथे गावामधल्या घरं आहेत पण अतिक्रमित आहेत असं दाखवण्यात आलेलं आहे त्यांना उठवल्या जाणार नाही, नोटीस बजावल्या जाणार नाही आणि त्या संदर्भातला असणारं नवीन धोरण शासन हे लवकरच जाहीर करेल असं आश्वासन त्या ठिकाणी देण्यात आलं। दीक्षाभूमीच्या संदर्भातलं ज्या कार्यकर्त्यांवरती केसेस झाल्या होत्या त्या सगळ्या केसेसवरती कुठलीही पुढची प्रक्रिया होणार नाही किंवा त्या कार्यकर्त्यांना अरेस्ट होणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी आदेश नागपूर CPला दिलेत आणि आम्ही अपेक्षा बाळगतोय की नागपूर CP दिलेले आदेश पाळतील अशी परिस्थिती आहे। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल ID आहे aklgavkari@gmail.com।